हाय, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काल अक्का वगैरे निजामाबाद जाणार होत्या. त्यांची तर शॉपिंग होती. मला काही खरेदी नव्हती करायची. मला दुसरंच काम होतं. तर हे बोलले मलाही वेळ नाही, तू जा यांच्यासोबत आणि तुझं काम आवरून घे, नंतर रिटर्नमध्ये यांच्यासोबत ये. त्या प्लॅनिंगनं आम्ही इथून गेलो. पण माझं काम साईडलाच राहिलं आणि मला त्यांच्यासोबत शॉपिंगला जावं लागलं. माझं तर काम तिथं झालं नाही, पण शॉपिंग नक्की झाली. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही काय खरेदी केलं तेही बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज लास्या अक्का आणि कावेरी अक्का दोघी शॉपिंगला निघाल्या होत्या, कारण कावेरी अक्काच्या भावाच्या घरची वास्तुपूजा होती, तर त्याचीच खरेदी त्यांना करायची होती. तर मग त्या जाणारच होत्या, तर मग मी पण त्यांच्यासोबत गेले, कारण मला पण हॉस्पिटल जायचं होतं निजामाबाद. कावेरी अक्काची फ्रेंड भेटली रस्त्यात. तिने मस्तपैकी गुलाबाची 3 फुलं दिली होती. ती छान लावली आणि निघालो. पण आम्हाला रस्त्यातच बस भेटली. बस स्टॉपच्या मध्ये जायची गरज पडली नाही. मग वाटलं की जागा असेल का नाही. गर्दी जास्त नव्हती आणि आम्हाला छान अशी जागाही भेटली. चला मग असा चालू झाला आमचा प्रवास. भेटूया निजामाबादमध्ये. कावेरी अक्काला त्यांच्या मुलीच्या कॉलेजला थोडंसं काम होतं. मग आम्ही त्या कॉलेजच्या समोरच उतरलो बसमधून. म्हणलं परत मग मध्ये जा, परत इकडं या कशाला, म्हणून इथंच उतरलो. अक्काचं काय काम होतं ते करायला अक्का गेल्या. आम्ही बाहेरच थांबलो होतो. नंतर मग अक्काचं काम झाल्याच्या नंतर आम्ही निघालो. तितक्यात यांचा फोन आला की डॉक्टर नाहीत म्हणून. म्हणजे मला डेंटिस्ट कडे जायचं होतं. माझ्या दाढाचा थोडा प्रॉब्लेम होता. अगोदर ट्रीटमेंट त्यांच्याकडे केलेली होती, म्हणून मला त्यांच्याकडेच जायचं होतं. ते सध्या नव्हते. तर मग ह्यांनी बोलले की आपण नंतर कधी जाऊ मग. तर मग मी अक्का आणि लास्या अक्का यांच्यासोबत शॉपिंगलाच गेले. आणि कावेरी अक्का होलसेलमध्ये जाणार होती. म्हणलं चला बघूया होलसेलमध्ये कशा भेटतात साड्या वगैरे, कारण मी आतापर्यंत नव्हती गेली. म्हणलं आपल्यालाही ओळख असली तर कधी गरज पडली तर आपल्याला यूज होतं, म्हणून मी गेले. तितक्यात आईचा फोन आला. आईला म्हणलं असं असं साड्या घ्यायला आलेत अक्का वगैरे, होलसेलमध्ये आलोत आम्ही, काही घ्यायचं आहे का. तर आई बोलली छान वाटल्या रिजनेबल तर बघ म्हणून. मी शॉपिंगच्या हिशोबाने आले नव्हते, म्हणून पैसे वगैरे तेवढे काही आणले नव्हते. मग आईनी माझ्या भावाला सांगितलं की फोनपे कर म्हणून तिला. बऱ्याच साड्या आम्ही बघितल्या. मला काही त्यांचा कपडा तेवढा आवडत नव्हता. रेट रिजनेबल होते पण कपडा तेवढा विशेष नव्हता. पण 2-3 साड्या इतक्या सुंदर भेटल्या ना, म्हणजे सेम रेटच्या. 850ला पडली एक साडी. तर त्या साड्या म्हणजे त्यांना बघितलं की एक 1200-1300ची साडी तर वाटत होती. पण ते 850ला तिथं भेटली. तर मग आई बोलली घे म्हणून. तर मग तशा 2-3 साड्या घेतल्या. आणि मग इथं लड्डूला ड्रेस घ्यायचा होता. आता आकृतीमध्ये आलो. आणि अक्काच्या वहिनीला साडी पण एक्सचेंज करायची होती. त्यांनी अगोदर घ्यायला आले होते. आता ती साडी त्यांना एक्सचेंज करायची होती. त्यामुळे मग इकडं आम्ही आकृतीमध्ये आलो. इथं पण बऱ्याच साड्या बघितल्या, पण तितकी काही व्हरायटी नव्हती. सारखी सारखी तीच डिझाईन होती. मागे पण आम्ही बघितलं, त्यातल्याच डिझाईन्स होत्या सगळ्या. मग मला काही आवडली नाही, मी नाही घेतली. नंतर आलो आम्ही साऊथ इंडियामध्ये. तिथं आद्याला हनीला स्वेटर बघायचं होता आणि मी पण सौरभला बघणार होते. खूपच मस्त भेटले इथं स्वेटर. हनी आणि आद्याला घेतले. सौरभसाठी काही व्यवस्थित भेटलं नाही. मग इथं काउंटरवर गेलो आणि जे बॅग्स आमचे ठेवलेले होते ते बॅग्स घेतले आणि निघालो आम्ही बस स्टॉपला. पण सगळ्यांना दिवसभर इकडं तिकडं फिरून भूक लागलेली होती,
म्हणलं अगोदर काहीतरी खाऊया म्हणून. मग जवळच 56 भोग म्हणून एक बेकरी होती, मग त्या बेकरीत गेलो. तिथं छानपैकी पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरीमधली जी भाजी होती ती खूप गरम होती. सगळ्यांनाच असं पोळलं आणि गरम गरम खाल्ल्यामुळं जास्तच तिखट लागलं. मग स्वीट पण घेतलं आम्ही, ते स्वीट खाल्लं आणि निघालो मग बस स्टॉपला. స్వీట్ ఉన్నాయి ఎలా ఉంది స్వీట్ ఉంది అది ఒకటి తిని చూడు ఎంత 50కి కేజీ బెటర్ తీసుకో. कुणी ॲपल कुणी ऑरेंज असं घेतलं आणि बस स्टॉपला आलो. मग तितक्यात बसही आली होती. बसमध्ये बसून निघालो. मग इतकी थंडी वाजत होती, म्हणजे 5च वाजले होते पण फुल थंडी वाजत होती. चला मग आता उतरलो आम्ही आरमूरला. आणि जाताना कसं होतो आणि येताना चेहरा कसा झाला असं म्हणत आम्ही हसत होतो. चला मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. मग तिथं होलसेलमध्ये गेल्यावर आईचा फोन आला होता. आईला विचारलं मग तुला घ्यायच्या का, तर आई म्हणली आण मग मला मावशीला वगैरे आण. तर मग त्यांच्यासाठी मी ती खरेदी केली. तुम्हाला दाखवते साड्या कशा आहेत. तर ही आहे फर्स्ट साडी. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. याचं कॉम्बिनेशन तर इतकं छान आहे ना. ह्याचा क्लॉथ ना असा जॉर्जेट आहे. माझ्याकडे जॉर्जेट मधून एक साडी आहे, पण जवळपास ती 3000ची आहे. आणि या साडीचा रेट बघून मी तर शॉकच झाले. म्हणजे सांगायला या साडीचा रेट त्यांनी जास्त सांगितला होता, पण अक्काने बार्गेनिंग करून खूप कमीत मिळवली ही साडी. मी तुम्हाला काढून दाखवते. तर ही आहे पहिली साडी. दुसरी बघूया आता. बघू शकता ग्रीन आणि पिंक कलर. ही पण खूप जास्त आवडली. सेम पॅटर्न आहे, थोडंफार डिझाईन चेंज आहे. क्लॉथ रेट वगैरे सगळं सेमच आहे. फक्त याचा कलर गेला नाही पाहिजे. जर कलर जर गेला नाही ना, नेक्स्ट टाइम मी अशातून नक्की आणणार. बघू शकता अंगावर टाकल्यावर किती सुंदर वाटत आहे. मीच ठेवून घेऊ काही. तर ही आहे दुसरी साडी. आणि चला आता तिसरी साडी कशी घेतली ती दाखवते. सेम पॅटर्न सेम आहे, फक्त डिझाईन आणि कलर चेंज आहेत. डिझाईन भरपूर होत्या यात. तर ही आहे मेहंदी आणि ग्रीन कलर. पॅरेट ग्रीन आणि मेहंदी. ही पण खूप सुंदर आहे. मला हे टाकल्या टाकल्याचा कलर इतका जास्त आवडला. ही फर्स्ट मी साईडला काढून ठेवली होती, पण आईकडे अशा मेहंदी ग्रीन साड्या भरपूर आहेत, म्हणून मला आईसाठी नको वाटली. पण मावशीकडनं होती, मग मावशी बोलली माझ्यासाठी घे ही. आता मी ही नाही खोलणार, असंच दाखवेल. फक्त थोडासा पल्लू दाखवते मी तुम्हाला.
या साडीचा रेट त्यांनी सांगितला होता 1700 रुपये या तिन्ही साड्यांचा, आणि आम्हाला ही साडी भेटलेली आहे फक्त 850 रुपीजला, आणि प्लस त्यांनी GST लावली होती पण मी ते दिली नाही. म्हणजे तिन्ही साड्यांची मिळून त्यांनी 170 रुपीज एक्स्ट्रा सांगितले होते. म्हणलं नाही, 850 फायनल, आता 850च देणार. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या साड्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे असं हे घातल्यावर ना वाटणारच नाही की ही 850ची साडी आहे म्हणून. म्हणजे असं ह्याचं लुक येईल की 2-1000ची साडी नक्की आहे. माझ्याकडे जॉर्जेटची साडी आहे, तिचा रेट 3000 होता, आणि त्यात या साडीमध्ये मला काहीच फरक वाटत नाही आहे. फक्त याचा कलर गेला नाही पाहिजे. चला मग, कशा वाटल्या तुम्हाला ह्या तिन्ही साड्या कॉमेंटमध्ये सांगा. आणि चला बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. अजून एक कॉमेंट करायला विसरू नका.